अमितजी, खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही असं बघतोय की भारतीय जनता पार्टीचे जी काही एक तरुण फळी आहे ती फळी सततच उद्धव ठाकरेंवर अगदी प्रखर टीका करत असते आणि जो जास्त टीका करेल त्याचं कुठंतरी जास्त मार्क मिळतात असं आहे का, आणि त्यामुळे हे अध्यक्षपद आलंय का तुमच्याकडे? हे असं आहे की मुंबईकरांचा जो रोष आहे आणि मुंबईकरांचा जो राग आहे तो व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे. लोकांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून पाठवलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन किंवा बाहेरही जे मुंबई शहरामध्ये किंवा मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत चुकीचं होत आहे किंवा जे व्हायला नाही पाहिजे किंवा जे व्हायला पाहिजे जे होत नाही आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही नेहमीच सातत्याने मांडत आलो आहोत. आणि त्यामुळे त्या मांडणं हे आमचं परम कर्तव्य आहे, कारण मुंबईकरांनी ती जबाबदारी आमच्यावरती दिलेली आहे. आणि 1997 ते 2022 या कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेला एक करप्ट आणि व्हिजनलेस अशा प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेशन जे लाभलेलं आहे की या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झालेला 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार आहे. आणि त्यामुळे कुठलंही व्हिजन नाही आणि असा मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार, आणि त्यामुळे ते जर घडलंय तर ते मांडणं हे आमचं कर्तव्यच आहे. आणि मुंबईकरांची ती अपेक्षा आहे की हे मांडलं पाहिजे, मुंबईकरांचा राग कुठे ना कुठे व्यक्त झाला पाहिजे.